सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज मला काही साहित्य आणायला जायचं आहे बाहेर, तर त्याआधी मी पटकन आवरते. तर मला आधी लिस्ट बनवायची आणि मग जाणार आहे. तर आज पप्पा नाही आहेत म्हणून मला आणायला लागतं आहे. तर पाणी साहित्य वगैरे सगळं काय आणायचं आहे. तर काही आवरून वगैरे झालेलं आहे आणि आता हर्ष गेला आहे क्लासला. तर हर्ष आणि मी दोघेही सोबत काही साहित्य आणायला जाणार आहे. तर जोपर्यंत तो येतो तोपर्यंत मी भांडी घासून घेते काही. तर तेवढीच मम्मीला सुद्धा हेल्प होईल आणि सुद्धा होईल. तर थोडेसेच भांडे आहेत, जास्त नाही आहेत. तेच भांडे घासून झालेत आणि मी इथे लावलंय धूप. तर ह्याचं स्टँड नाही आहे धूपचं म्हणून हर्षने ह्याच्यात लावलंय. आणि आम्ही चाललोय काही वस्तू आणायला बाहेर. हर्ष आणि मी न्यायला चाललोय. काय नाही, भाजीच आणायला जायला, साहित्य वगैरे काय नाही. साहित्य घेतले. आता चाललोय आम्ही घरी. आम्ही आलोय आता पाणी भरायला. हाय बघा, हे आमची पाण्याची गोष्ट, म्हणजे आमची नाही आहे आमची नाही आहे, दुसऱ्यांची आहे. 5 रुपयाचं कॉईनच जात नाही आहे. काय करायचं आता बघ इकडे मी ट्राय करते. हा करतो ते ट्राय करते. काय एक तर फोन पे नाही म्हणून आपल्याला प्रॉब्लेम होतो. जाऊ दे, नकोच टाकायला. इथे झालेलं आहे आमच्या कम्प्युटरपाशी लूज कनेक्शन, म्हणून हर्ष बघा कसा टेबलवर बसलाय. टेबलवरती बसून चाललंय आमचं काम. झालं. अरे बंद करते बाबा, उगीच शॉक लागायचा. अरे यार, कम्प्युटरने एक त्रास दिला. टेक्नॉलॉजी इव्हनिंग गाईस. तर आता मी बनवत आहे शेक. तर त्यासाठी हे घेतलंय, सुद्धा गरम करायला ठेवलंय आणि आता पुढची प्रोसेस करायची. तर गाईस प्रोटीन शेक बनून झालेला आहे आणि आता तुम्ही आज रात्रीच्या जेवणामध्ये आमच्या घरी आहे मसाले भात. आणि मसाले भात अशी गोष्ट आहे जी सर्वांना प्रचंड आवडते आणि त्याचबरोबर खूप सोपी आणि झटकीपट होणारी अशी रेसिपी आहे. तर मी आज तुमच्यासोबत तीच रेसिपी शेअर करणार आहे, म्हणजे माझ्या स्टाईलने. जर काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि एवढं खास काही मला बनवता येत नाही, तरी पण मी ट्राय करते बनवण्याचं आणि तुम्हाला दाखवण्याचं. तर चला. भात बनवण्यासाठी कांदा, बटाटे, टमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट. कुकर घेतले. त्या कुकरमध्ये आपण तूप किंवा तेल, तुमच्याकडे जे तेल आहे, जे तूप आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकतात. तेल गरम झाल्यानंतर ना अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर ना कांदा टाका. त्याला व्यवस्थित परतल्यानंतर ना टमॅटो टाकायचे, बटाटा, मोहरी पण टाका, कारण मी ते सांगायचं राहिलं माझ्याकडनं. तर मी ते टाकलेलं आहे पण ते सांगायचं राहिलं माझ्याकडनं, तर ते सुद्धा ॲड करा. लाल तिखट, मसाला, चवीनुसार मीठ, पाणी. तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ना कुकरमध्ये तांदूळ टाकून 3 शिट्ट्या होऊन द्या. आता एक शिट्टी होतीये, कदाचित तुम्हाला ऐकू येत असेल. तर गाईज आपला जो मसाला भात आहे आणि तो रेडी झालेला आहे. तर टेस्ट करून बघूया. मस्त झाला. आपण हर्षलाही विचारू. खूप मस्त झालाय भात आज, पण थोडेसे बटाटे जास्त पडलेत, कारण मला बटाटे जास्त आवडतात म्हणून मी टाकले. ओके तोवर आम्ही एन्जॉय करतो. गुड काय आता गुड इव्हिनिंग गाईस. तर आत्ता आम्ही घरातली साफसफाई करायला काढली आहे, म्हणजे किचनमधलं. तर हां, सकाळपासून आम्ही तेच करतोय.
मी खूप दमलोय गाईज, मी खूप काम केले. हा का रे, एकट्यानेच काम केलं, आम्ही फक्त बसून आयतं खात होतो. मग मी भांडे घासले, तू घासले नाही ना? मी पीठ मळले. तर गाईज आम्ही सकाळपासून किचनमधलं काम काढलं होतं, तर ते आज फायनली कंप्लीट होईल. तर मी तुम्हाला दाखवते आमचा सगळा किचनमधला पसारा. बघू शकतात, हा आहे आमचा किचनमधला पसारा. हे आवरून लवकर झोपायचं, कारण मला उद्या सकाळी कॉलेजला सुद्धा जायचं आहे आणि माझं कॉलेज सकाळी 8:15 असतं आणि 15 मिनटं आधी जायला लागतं, कारण क्लासरूम शोधायचा असतो. कारण प्रत्येक लेक्चर वेगवेगळ्या क्लासरूममध्ये होतो. बापरे. आणि लिटरली आमचा ब्रेक हा क्लासरूम शोधायला जातो. आणि माझ्या एकटीचीच ही परिस्थिती नाहीये, सगळ्यांची परिस्थिती सेम आहे. तर आम्ही ग्रुपनी मिळून कधी कधी क्लासरूम शोधतो, तरी सापडत नाही. लिटरली आम्हाला एका फॅकल्टीला कॉल करायला लागला की क्लासरूम कुठं आहे, आम्हाला सापडत नाही. आम्ही लिटरली 10 ते 15 मिनटं आम्ही बघत होतो. मग त्या मॅमने आम्हाला सांगितलं नाही कुठं आहे क्लास, कुठं आहे. ज्यांचा लेक्चर होतं त्यांनाच आम्ही कॉल केला होता, कुठे आहे तुमचा क्लास. तेव्हा त्यांनी सांगितलं. बिचारे टेन्शनमध्येच आले असते, कारण तेव्हा CS वाल्यांचं आणि सिव्हिलवाल्यांचं एकत्रच होतं ना प्रॅक्टिकल, म्हणून फर्स्ट इयरचं लोकांचं सगळ्यांचे सेम सब्जेक्ट असतात. मग माझं कसं होईल वर्ग शोधायला कॉलेजमध्ये गेल्या. आम्ही आता हे भांडे सगळे वरती ठेवून द्यायचं काम करतोय. पोटमाळ्यावरती ठेवतोय, अर्धे ठेवलेत, बाकीचे राहिलेत. काहीच भांडे वगैरे व्यवस्थित जागेवरती ठेवून दिलेले आहेत आणि आता झोपायची तयारी करतोय, कारण उद्या सकाळी लवकर कॉलेजला जायचं. त्यामुळे या ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.